शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर शेठच्या ब्लॉग मध्ये। तर आपल्या गावची आज गाव बाहेर निघायची यात्रा आहे। तर आपण आता कोंबडा घेऊन कापायसाठी गावात जाणार आहे। म्हणजे त्या देवाचं नाव आहे मरी माता आणि लक्ष्मी देवी असं काहीतरी नाव आहे। तर ती यात्रा असती तर ती म्हणजे त्याला असं नाव दिलेलं आहे की गाव बाहेर निघायचं। तर आता आपण कोंबडा पकडून ठेवलेला आहे। कोंबडा घेऊन गावात जाऊन तुम्हाला आज दालवडी गावची यात्रा दाखवतो। चला तर चला मित्रांनो, कोंबड्याचा आता मर्डर होणार आहे देवासाठी। बलिदान आहे कोंबड्याचं। चला हॉटेल बालाजीचे सर्व अभिनव आप्पा खोडे उर्फ शेठ यांनी आता कोंबडा पिशवीत टाकलेला आहे। त्यांना पण देवासाठी कोंबडा कापायचा आहे। आता ह्याला घेऊन आपण चला पुढे निघूया मंदिराकडे। तर चला आपण चाललोय आता मर्याईच्या यात्रेला। नाही दिसतोय हे बघा मित्रांनो, असे या रानात देव आहे, छोटस मंदिर आहे। त्याच देवाची यात्रा असते आपली। हे बघा सगळं गाव आलेलं आहे आपलं बाहेर। हे बघा तुम्हाला छोट लांबून माणसं दिसत असतील। हे बघा इथं लोक असे बसलेले आहेत आपल्या गावात। हे बघा हे मित्रांनो, हे आपलं मंदिर आहे। ते सगळे लोक आता तिकडनं आलेले आहेत चालत। पोत्रच म्हणतात आपल्याला काही एवढं माहित नाही। दंडवट गावाकडनं इकडे गाव दिसते। आपले मित्र बसलेले आहेत। काय करा हाय असे मस्त व्ह्यू घेत बसलेले आहेत मित्र। इथं अख्खा व्ह्यू चाललाय मस्तपैकी, यात्रेचा आनंद घेत आहेत। हे बघा आपला दादा कोंबडा घेऊन आलेला आहे। सगळ्यात लेट पण थेट का झापक झुपक कपडे बिपडे टकाटक मध्ये घालून आलाय। आणि हे बघा आपल्याला कमेंट टाकणारा, प्रत्येक व्हिडिओला कमेंट टाकणारा आपला माणूस तुषार भाऊ चव्हाण यांच्या बैलात नाव काय आपल्या करंट शेटचे मालक आहे ते दादा। बघा कसलं सुरी काय म्हणते सुरी ना, सुरी घेऊन आलाय दादा। तू कोंबडा कापायचा काय आला? सर मग काय करायचे आता? पैसे द्यायचे सरपंचाला म्हणते जास्त पैसे द्या। आता सरपंचांनी परत खिशात हात घातलेला आहे। सरपंचांनी परत ते म्हणतात ऑनलाईन पण जमते, ऑनलाईन केलं पेमेंट तरी जमत। हे बघा मित्रांनो, तिथे कार्यक्रम चालू आहे। पुढं गाण्याच्या अंगात आलेलं आहे। आता हे कार्यक्रम झाल्यानंतर लगेच आपण हे कोंबडे आणलेले आहेत, यांना कापतात मित्रांनो। कोंबड्या कापायला चालू झालेलं आहे। हे बघा असे कापतात। हे बघा कुत्र्याने कोंबडं नेलेलं आहे। कोंबडा कुत्रे घेऊन गेलेले मित्रांनो। हे बघा अशी यात्रा असती।
दादा आपला जत्रेला आलेला आहे, लाज होतोय दादा. दाजींचा कोंबडा कापून झालेला आहे बघा. दाजी हात लावायला पण मेलाय तरी घाबरतात. जरा की दाजी हे बघा असा फेकून दिला. सरपंचाचा कोंबडा असा टाकून दिला ना. सरपंच आता कोंबड्यांच्या मागे पळत आहेत आपले. सरपंच जरा सरपंचाचा कोंबडा पण सरपंचांसारखा उड्या मारतोय. काकांनी कोंबडा सोडून द्यायच्या आधी जॅम पकडलेला आहे. काकांच्या खादीवर आता नुसते रक्त उडणार आहे. आता ह्याचा सोड रे पाप्या. हे बघा दादानी पण कोंबडा कापून आणलाय. दादाला सगळं जमतंय. भाजी पण करायला जमते दादाला. प्रकारे अजून कार्यक्रम चालू आहे. पण आता माणसांचा आपला कोंबडा बिंबडा कापून झालेलं आहे. तर आता आपण लवकरात लवकर त्याचे चिराचिरे तुकडे तुकडे करून आणू आणि घरी मम्मीकडे जाऊन शिजायला टाकूया. तर आज मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये चिकनची रेसिपी कसं बनवतात ह्याची पण रेसिपीचा ब्लॉग बनवणार आहे. तर तो मित्रांनो तो नक्की पहा. आणि इथून आता आपण निघायच्या तयारीत आहे. हे बघा ह्यांना ज्यांना जमतंय ते इथंच यांचा कार्यक्रम चाललेला आहे. तुम्हाला घ्यायचं का कावळ्यांना घ्यायला पाहिजे बरं. ते कावळा नाही तुम्हाला घ्यावं लागतं. अशा पद्धतीने आपल्या गावची यात्रा आता संपलेली. सगळ्यांची कोंबड्या बिंबड्या कापून झालेले आहेत. आणि आता घरी जाऊन मस्त फक्त भाजी शिजून जेवण करायचंय. आणि आपला ब्लॉग इथंच एंड होत आहे. तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. बोलायचं नाही.